अक्षय तृतीया. बघा ना मंडळी, तो दिवस जेव्हा एका अत्यंत गरीब माणसाने फक्त एक चिमूटभर मीठ आणि मूठभर तांदूळ दान केलं. पण पुढच्या जन्मात तो एक महान राजा झाला. पण त्याची सख्खी बायको, जिने आयुष्यभर त्याच्यासोबत एकाच घरात संसार केला, ती मात्र पुढच्या जन्मी त्याच राजाच्या महालात लोकांचे टोमणे खाणारी एक दरिद्री दासी बनून जन्माला आली. असं का घडलं तुम्हीच सांगा. एकाच घरात राहून नवरा बायकोच्या नशिबात इतका भयानक फरक का? त्या चिमूटभर मिठात असं कोणतं रहस्य लपलं होतं ज्याने या दोघांचा पुढचा जन्मच बदलून टाकला? चला तर बघूया मंडळी. हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आर्यावर्तच्या दक्षिण पूर्व दिशेला मत्स्यपूर नावाचं एक राज्य होतं. या राज्याच्या वेशीबाहेर एका पडक्या झोपडीत चक्रदत्त नावाचा एक वैश्य राहत होता. मंडळी, त्या झोपडीची अवस्था इतकी वाईट होती की घराच्या मातीच्या भिंतींना मोठे मोठे तडे गेलेले होते. पावसाळ्यात छतावरून पाणी गळायचं आणि रात्रीच्या वेळी थंडीचे बोचरे वारे थेट अंगाला झोंबायचे. गरिबी काय असते आणि पोटाची आग काय असते हे चक्रदत्तच्या खोल गेलेल्या डोळ्यांवरून आणि अंगावरच्या फाटलेल्या जीर्ण झालेल्या कपड्यांवरूनच समजायचं. तो दिवसभर लोकांची छोटी मोठी कामं करायचा, जंगलातून लाकडे तोडून आणायचा, लोकांची ओझी वाहायचा. पण एवढे हाडाचे पाणी करूनही संध्याकाळी घरात पोटभर शिजेल इतकं अन्न कधीच नसायचं. कधी एक भाकरी मिळायची तर कधी तीही नाही. नुसतं पाणी पिऊन झोपण्याची वेळ त्यांच्यावर अनेकदा यायची. पण मंडळी, माणसाला गरिबीचं दुःख तेवढं सतावत नाही जेवढं घरातल्या माणसांचे टोमणे सतावतात. चक्रदत्तचं खरं दुःख त्याची गरिबी नव्हती, तर त्याची पत्नी सुनंदा होती. सुनंदा, जिच्या मनात सतत क्रोधाची आणि लोभाची एक मोठी आग जळत असायची. तिला वाटायचं की आपण श्रीमंत असावं, आपल्या अंगावर भारी दागिने असावेत. पण प्रत्यक्षात जेव्हा ती घरातल्या रिकाम्या मडक्यांकडे पाहायची तेव्हा तिला या गरिबीचा प्रचंड राग यायचा. जेव्हा चक्रदत्त थकून भागून घरी यायचा तेव्हा त्याला प्रेमाचा एक शब्द बोलण्याऐवजी सुनंदा त्याच्यावर आग पाखडायची. काय नुसतं देवदेव करता? तुमच्या या देवपूजेने घरात पीठ आलंय का? आयुष्यभर मला या मातीच्या चुलीत जाळलत तुम्ही. माझ्या नशिबी फक्त ही फाटकी गोधडी आणि उपाशी पोटच आलंय. बघा, बाहेरची लोक कशी सुखात राहतात आणि आपण फक्त मरणाची वाट पाहत आहोत. असे जळजळीत टोमणे ती चक्रदत्तला रोज मारायची. तिचे ते कडक शब्द चक्रदत्तच्या काळजाला बाणासारखे आर पार घुसायचे. दिवसभराचा थकवा त्याला तेवढा त्रास देत नव्हता जेवढे सुनंदाचे शब्द त्याला आतून तोडत होते. पण चक्रदत्त, तो अत्यंत शांत होता. त्याच्या मनात परमेश्वराबद्दल अढळ श्रद्धा होती. तो सुनंदाच्या कोणत्याही रागाला उलट उत्तर देत नसे. तो फक्त डोळे मिटायचा, हात जोडायचा आणि अत्यंत शांत आवाजात म्हणायचा, सुनंदा, शांत हो. आज आपल्या वाटेला जे दुःख आहे, जी गरिबी आहे, ते आपल्याच कोणत्या तरी पूर्वजन्माच्या कर्माचं फळ आहे. परमेश्वर जो काही निर्णय घेईल तो योग्यच असेल. आपण फक्त आपलं कर्म प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे. चक्रदत्तला पक्की खात्री होती की देव त्याचे अश्रू पाहत आहे. बघा ना मंडळी, ही नुसती कथा नाहीये. ही कथा तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते. आपण सर्वजण सुखाच्या शोधात रात्रंदिवस धावत असतो, पण खरं सुख कशात आहे हे आपल्याला कधीच समजत नाही. आजची ही कथा ऐकल्यावर तुम्हाला कर्माची खरी ताकद समजेल. मंडळी, तुम्हीच सांगा, देवळात जाऊन सोन्याचा मुकुट चढवल्याने देव प्रसन्न होतो का? नाही ना. मग देव नेमका कशाने प्रसन्न होतो? या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला या कथेतून मिळणार आहे. फक्त शांतपणे, डोळे मिटून आणि अत्यंत श्रद्धेने ही कथा अनुभवा. असेच दुःखाचे आणि संघर्षाचे दिवस चालले होते. चक्रदत्तला वाटत होतं की आपलं आयुष्य असंच या अंधाऱ्या झोपडीत संपून जाईल. पण खरी गोष्ट आता सुरू होते. गावात असं काहीतरी घडणार होतं ज्याने या दोघांचंही आयुष्य कायमचं हादरून जाणार होतं. चक्रदत्तच्या अंधाऱ्या आयुष्यात एक असा प्रसंग येणार होता ज्याची चक्रदत्तने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आता जे घडणार आहे ते त्याचे नशीब कायमचं बदलून टाकणार होतं. मंडळी, गरिबीचे चटके सहन करत असतानाच एके दिवशी त्या मत्स्यपूर गावामध्ये एक विलक्षण घटना घडली. गावात एक ज्ञानी आणि अतिशय तेजस्वी साधू महाराज आले. विप्रदेव त्यांचं नाव. त्यांच्या चेहऱ्यावर साक्षात सूर्यासारखं तेज होतं. कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि त्यांच्या डोळ्यात साक्षात परमेश्वराची करुणा भरलेली होती. ते गावाच्या वेशीवर एका वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते.
संपूर्ण गाव त्यांच्या दर्शनासाठी गोळा होऊ लागलं. लोक फळे, मिठाई, नवीन वस्त्रे घेऊन साधू महाराजांच्या पायावर ठेवत होते. चक्रदत्तनेही हे पाहिलं. त्याच्याही मनात तीव्र इच्छा निर्माण झाली की आपणही जावं आणि या महात्म्याचे दर्शन घ्यावं. पण तो जागेवरून हलू शकला नाही. तो लांबूनच एका कोपऱ्यात उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच विचार करू लागला, माझ्याकडे तर या महात्म्याला बसायला देण्यासाठी साधं एक चांगलं आसनही नाहीये. त्यांना प्यायला देण्यासाठी माझ्या घरात गोड पाणी नाहीये आणि खायला देण्यासाठी एक फळही नाही. मी कोणत्या तोंडाने त्यांच्यासमोर जाऊ? स्वतःच्या गरिबीची लाज वाटून तो तिथेच हात जोडून रडवेल्या चेहऱ्याने उभा राहिला. पण मंडळी, चक्रदत्तचा हा निर्मळ भाव, त्याची ती परमेश्वराप्रती असलेली ओढ आणि त्याचा हा प्रामाणिकपणा जर तुम्हालाही आतून पटत असेल, तुमच्याही हृदयाला भिडला असेल, तर तुम्हीच सांगा, देव अशा भक्ताला कधी विसरेल का? बघा ना मंडळी, चक्रदत्तचा हा शुद्ध भाव जर तुम्हालाही मनापासून पटत असेल तर एक लाईक करून तुमचा पाठिंबा नक्की दाखवा. आणि अशीच कथा पुढे ऐकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराच. एका खऱ्या भावाने आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. कारण देव तुमची संपत्ती बघत नाही, तो फक्त आणि फक्त तुमच्या आतला हा शुद्ध भाव बघतो. आणि मंडळी, तसंच घडलं. साधू विप्रदेवांची नजर त्या लांब उभ्या असलेल्या, फाटके कपडे घातलेल्या आणि रडणाऱ्या चक्रदत्तवर पडली. त्यांनी बाकीच्या सर्व श्रीमंत लोकांना बाजूला केले आणि चक्रदत्तला अत्यंत प्रेमाने जवळ बोलावले. वत्सा, इकडे ये. तू असा दूर का उभा आहेस आणि तुझ्या डोळ्यात हे अश्रू का? साधूंनी अत्यंत ममतेने विचारले. चक्रदत्त त्यांच्या पायावर कोसळला आणि हुंदके देत म्हणाला, महाराज, मी एक अत्यंत दरिद्री आणि अभागी माणूस आहे. तुमच्या मुखावरचं हे दिव्य तेज पाहून मला शांती मिळतीये. पण माझं दुर्भाग्य बघा, तुमच्या स्वागतासाठी अर्पण करायला माझ्याकडे एक फुटकी कवडीही नाहीये. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. हे ऐकून साधू महाराज गोड हसले. त्यांनी चक्रदत्ताला उठवलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, अरे वेड्या, कोणी सांगितलं तुला की दान हे फक्त सोन्या नाण्यांचं आणि संपत्तीचं असतं? वत्सा, खऱ्या श्रद्धेने आणि निर्मळ मनाने दिलेलं अगदी छोटंसं दानही मोठ्या मोठ्या यज्ञांपेक्षा जास्त पुण्य देऊन जातं. वत्सा चक्रदत्त, ऐक, उद्या अक्षय तृतीया आहे. तुला माहितीये का हा दिवस इतका महान का मानला जातो? हा तोच पवित्र दिवस आहे ज्या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. आणि म्हणूनच वत्सा, या दिवशी केलेलं अगदी छोटंसं कर्मही सामान्य राहत नाही. ते अक्षय होतं, कधीच संपत नाही. अक्षय म्हणजे जे कधीच नष्ट होत नाही, जे काळासोबत वाढतच जातं. म्हणून सांगतो वत्सा, उद्याच्या दिवशी तू जे काही दान करशील, अगदी चिमूटभर जरी असेल, पण जर ते शुद्ध मनाने दिलंस तर ते तुझ्या नशिबाला कायमचं बदलून टाकेल. वत्सा, लक्षात ठेव, परमेश्वराला तुझी संपत्ती नकोय, त्याला फक्त तुझा शुद्ध भाव हवाय. गरिबी शरीराची असते वत्सा, मनाची नाही. उद्याची संधी सोडू नकोस. साधूंचे ते शब्द चक्रदत्तच्या थेट काळजात उतरले. त्याच्या अंधाऱ्या आयुष्यात जशी ज्ञानाची एक मोठी वीज चमकली. त्याने तिथेच मनातल्या मनात एक पक्का निश्चय केला. उद्या काहीही झालं तरी तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दान नक्की करणार. पण मंडळी, बघा ना, चक्रदत्तने जो निर्णय घेतला होता तो अजिबात सोपा नव्हता. त्याच्या मोडक्या झोपडीत फक्त उद्याच्या एकाच वेळीपुरतं थोडंसं तांदूळ आणि चिमूटभर मीठ उरलं होतं. पण मंडळी, गरिबीमुळे तो इतका हतबल होता की त्याला ते दान करणं शक्यच नव्हतं. आणि त्याने जर ते दान केलं तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला उपाशी राहावं लागणार होतं. त्यातही त्याची पत्नी सुनंदा ही अत्यंत कडक होती. तिच्या कडक स्वभावापुढे चक्रदत्तचं साधं हालणंही अवघड होतं. पण मंडळी, खरी कसोटी आता सुरू होणार होती. अक्षय्य तृतीयेची ती सकाळ उजाडली. आकाशात सूर्याची सोनेरी किरणं पसरत होती. पण चक्रदत्तच्या झोपडीत मात्र क्रोधाचा भडका उडाला होता. चक्रदत्ताने घरात उरलेले शेवटचे मूठभर तांदूळ आणि एका छोट्याशा मडक्यातलं शेवटचं चिमूटभर मीठ काढलं आणि ते एका फाटक्या जुन्या कपड्यात अत्यंत श्रद्धेने बांधू लागला. आवाज ऐकून सुनंदा जागी झाली. तिने जेव्हा हे पाहिलं, रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला आणि ती वेड्यासारखी चक्रदत्तच्या अंगावर धावून गेली. थांबा, काय करताय हे तुम्ही? अरे मूर्खासारखं काय चाललंय हे? सुनंदा अक्षरशः ओरडत होती.
घरात उद्यासाठी अन्नाचा एक दाणा नाहीये, मडक्यात मीठ उरलं नाहीये आणि तुम्ही हे शेवटचं अन्न दान करायला निघालात. काय वेड लागलंय का तुम्हाला त्या साधूचं ऐकून? आपण उपाशी मरू, ऐकलं का? तडफडून मरू आपण. सुनंदा रडत होती, ओरडत होती. चक्रदत्तच्या हातातून ती अन्नाची पोटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होती. हे देव देव करणं थांबवा आता. तुमच्या देवाने आपल्याला गरिबीशिवाय काय दिलंय? द्या ती पोटली इकडे. पण मंडळी, चक्रदत्तच्या चेहऱ्यावर भीतीचा किंवा रागाचा लवलेशही नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती. त्याने सुनंदाचे हात हळूच बाजूला केले आणि अत्यंत मृदू पण ठाम आवाजात तो म्हणाला, सुनंदा, शांत हो. आयुष्यभर आपण फक्त स्वतःच्या पोटाचा विचार केला, तरीही आपली गरिबी दूर झाली नाही. आज तो पवित्र दिवस आहे जेव्हा आपण आपल्या कर्माचा हिशोब बदलू शकतो. आज मी उपाशी राहिलो तरी चालेल, पण हे दान मी नक्की करणार. मला आडवी येऊ नकोस. आणि सुनंदाचा तो भयंकर विरोध, तिचे ते टोमणे आणि ओरडणे मागे ठेवून चक्रदत्त झोपडीच्या बाहेर पडला. त्याचे पाय अशक्तपणामुळे थरथर कापत होते. पोटात भुकेची आग भडकलेली होती. 2 दिवस नीट जेवण मिळालं नव्हतं. तो थरथरत्या पावलांनी गावाच्या चौकात पोहोचला, जिथे काही भुकेले लोक अन्नासाठी वाट पाहत बसले होते. चक्रदत्त त्यांच्याजवळ गेला. त्याचे हात थरथरत होते. त्याने ती फाटक्या कपड्यात बांधलेली तांदळाची आणि मिठाची पोटली उघडली. मंडळी बघा ना, त्याच्याकडे त्यांना देण्यासाठी सोनं नाणं होतं, गोड पक्वान्न नव्हतं. होतं ते फक्त शेवटचं अन्न. त्याने डोळे मिटले, भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केले आणि मनातल्या मनात म्हणाला, हे देवा, माझ्याकडे तुला अर्पण करण्यासाठी काहीही मौल्यवान नाहीये, पण हे जे शेवटचं अन्न आहे ते मी अत्यंत श्रद्धेने आणि शुद्ध मनाने या भुकेल्यांना दान करत आहे. माझा हा अल्पसा नैवेद्य स्वीकार कर भगवंता. आणि मंडळी, थरथरत्या हातांनी त्याने ते तांदूळ आणि मीठ त्या भिकाऱ्यांच्या ओंजळीत दान केले. विचार करा मंडळी, उपाशी पोटी त्याने स्वतःच्या घरातले शेवटचं अन्न दुसऱ्याला दिलं. जेव्हा ते तांदूळ त्याने दान केले तेव्हा चक्रदत्तच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण ते दुःखाचे अश्रू नव्हते, ते समाधानाचे अश्रू होते. आज त्याच्याकडे जगातील कोणतीही संपत्ती नव्हती, पण आज त्याला जो आनंद मिळत होता तो एखाद्या चक्रवर्ती राजालाही मिळाला नसता. त्या रात्री चक्रदत्त उपाशी झोपला. सुनंदा रागाने त्याच्याशी एकही शब्द बोलली नाही. तो दिवस संपला आणि त्यासोबतच त्यांचं ते दुःखाने भरलेलं आयुष्यही हळूहळू सरत गेलं. काही वर्षांनंतर चक्रदत्तचा मृत्यू झाला आणि त्याच्या पाठोपाठच सुनंदानेही आपले प्राण सोडले. पण मंडळी, त्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्या एका दानाने या दोघांचाही पुढच्या जन्माचा सगळा हिशोब कायमचा बदलून टाकला होता. मंडळी, काळाचं चक्र फिरलं, मृत्यूची छाया पडली. मृत्यूच्या पलीकडे आपण काय घेऊन जातो? आपली साठवलेली पुंजी, आपले सोन्याचे दागिने की आपली मोठी घरं? काहीच नाही मंडळी, काहीच नाही. आपण फक्त आणि फक्त आपल्या कर्माची शिदोरी सोबत घेऊन जातो. आणि चक्रदत्ताच्या शिदोरीत काय होतं? तर त्या एका अक्षय तृतीयेला श्रद्धेने दिलेलं ते मूठभर तांदूळ आणि चिमूटभर मीठ. भगवंताच्या दरबारात कर्माचा हिशोब झाला. त्या एका पवित्र दिवशी केलेल्या त्या छोट्याशा दानाचं फळ साक्षात अक्षय झालं होतं, म्हणजेच कधीही न संपणारं. चक्रदत्तचा पुढचा जन्म साक्षात एका राजघराण्यात झाला. तो धर्मकेतू नावाचा एक अत्यंत प्रतापी, तेजस्वी आणि न्यायी राजा बनून पृथ्वीवर अवतरला. ज्या चक्रदत्ताच्या हातांना एकेकाळी गरिबीमुळे थरथराहट सुटायची, आज त्याच हातांमध्ये साक्षात राजदंड होता. ज्याला एकेकाळी 2 वेळच्या अन्नाची भ्रांत होती, आज त्याच्या महालात अन्न आणि सोन्या नाण्यांचे ढीक साचले होते. राजा धर्मकेतूचं सौंदर्य, त्याचं वैभव आणि त्याचं ऐश्वर्य पाहून साक्षात देवही प्रसन्न व्हायचे. पण राजा होऊनही तो आपलं जुनं कर्म विसरला नव्हता. तो आजही प्रत्येक अक्षय तृतीयेला श्रद्धेने दान करायचा. पण मंडळी, आता काळजावर दगड ठेवू नये का? सुनंदाचं काय झालं? जिने आयुष्यभर आपल्या पतीला टोमणे मारले, जिने अक्षय तृतीयेच्या दानाला कडाडून विरोध केला, जिने भुकेल्यांना अन्न देण्यापेक्षा स्वतःचा लोभ श्रेष्ठ मानला, त्या सुनंदाला तिच्या कर्माचं फळ काय मिळालं असेल? तिचाही जन्म झाला, पण एका अत्यंत दीन, दरिद्री आणि अभागी कुटुंबात. तिचं नाव ठेवलं गेलं अल्पसुता. तिचं आयुष्य पुन्हा एकदा गरिबीच्या अंधारात खितपत पडलं होतं. पण नशिबाचा सर्वात मोठा खेळ बघा, तिला नोकरी कुठे मिळाली?
आपली नियती भोगत असताना ती दासी म्हणून कामाला आली, थेट राजा धर्मकेतूच्या महालात. हो मंडळी, जो चक्रदत्त पूर्वजन्मात तिचा पती होता, ज्याच्यासोबत तिने संसार केला होता, आज तोच राजा बनून सिंहासनावर बसला होता. आणि सुनंदा, जिने दानाचा विरोध केला होता, ती त्याच राजाच्या महालात खाली वाकून फरशी पुसण्याचं काम करत होती. लोकांचे टोमणे खात होती, शिळं अन्न खाऊन आपलं पोट भरत होती. राजाला पाहून तिचं हृदय धडधडायचं, पण तिला समजत नव्हतं की हे नातं काय आहे. हेच तर कर्माचं सर्वात भयानक सत्य आहे मंडळी. देव कोणावरही अन्याय करत नाही. चक्रदत्तने अक्षय पुण्य पेरलं होतं, म्हणून त्याला सुखाचं फळ मिळालं. सुनंदाने अक्षय क्रोध आणि लोभ पेरला होता, म्हणून तिला दास्यत्व मिळालं. मंडळी, इथेच आपल्याला एक मोठं सत्य समजतं. माणूस काहीच सोबत घेऊन जात नाही, फक्त आपलं कर्म. यातून देवाला आपल्याला आज काय सांगायचं आहे? मंडळी, आता नीट ऐका, कारण पुढच्या काही शब्दांमध्येच तुमच्या आयुष्याचं खरं सत्य लपलेलं आहे. आपण सगळे आयुष्यभर धावत राहतो, पैसा, सोने, संपत्ती जमवण्यासाठी. पण शेवटी आपण सोबत काय घेऊन जातो? काहीच नाही मंडळी, फक्त आपलं कर्म. राजा धर्मकेतू आणि त्या दासीची ही कथा नशिबाची नव्हती, ती त्या एका दिवसाच्या पुण्याची होती. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं घेतो, पण खरी समृद्धी सोन्यात नसते, ती आपल्या कर्मात असते. कारण पैसा संपतो, सोनं वितळतं, पण सच्च्या मनाने केलेलं कर्म कधीच संपत नाही. बघा ना मंडळी, ते पुण्य अक्षय असतं आणि मृत्यूनंतरही ते तुमच्यासोबत सावलीसारखं चालत राहतं. म्हणून मंडळी, यंदाच्या अक्षय तृतीयेला जर तुमच्याकडे सोनं घ्यायला पैसे नसतील तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण देवाला तुमची तिजोरी नाही, तुमचं हृदय बघायचं आहे. अहो मंडळी, आपल्या लाडक्या विठुरायाचंच बघा ना, तो कधी कोणाच्या सोन्याच्या राशीवर प्रसन्न झालाय का? नाही ना. आपली संत जनाबाई, जी आयुष्यभर एका घरामध्ये दासी म्हणून राबली, पण माझ्या विठ्ठलाला तिचं इतकं वेड होतं की तो स्वतः तिची कामं करायला धावून यायचा, तिच्यासोबत गोवऱ्या वेचायचा आणि तिचं दळण दळायला सुद्धा तिला मदत करायचा. तुम्हीच सांगा मंडळी, का? कारण जनाबाईकडे त्याला द्यायला सोनं नाणं नव्हतं, पण तिचं हृदय मात्र सोन्यासारखं स्वच्छ होतं. चक्रदत्ताने दिलेलं ते चिमूटभर मीठ, माझ्या विठुरायाला ते दान जनाबाईच्या भक्तीसारखंच प्रिय होतं. म्हणून मंडळी, यंदाच्या अक्षय तृतीयेला तुमच्या हातातून झालेलं अगदी छोटंसं दानसुद्धा थेट त्या पांडुरंगाच्या चरणी पोचणार आहे. कारण त्याला तुमचं सोनं नकोय, त्याला हवाय तो तुमच्या मनाचा सोन्यासारखा स्वच्छपणा. म्हणूनच देवाला सोनं नको असतं, भाव हवा असतो मंडळी. फक्त शुद्ध भाव हवा असतो. जमलं तर एखाद्या तहानलेल्याला पाणी द्या, एखाद्या भुकेलेला अन्न द्या आणि मनापासून एक चांगलं कर्म करा. कारण ज्या हाताने तुम्ही दुसऱ्याचे अश्रू पुसता, ते हात परमेश्वर कधीच रिकामे ठेवत नाही. हीच खरी अक्षय तृतीया आहे मंडळी, हीच खरी भक्ती आहे. मंडळी, जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर ती पुढे नक्की शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता एवढंच सांगेन, तुमचं सोनं तिजोरीत नाही तर तुमच्या कर्मात असू द्या. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान देवो. जय हरी विठ्ठल, जय श्रीकृष्ण.